हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, मी आज खूप हॅप्पी दिसत असेल तुम्हाला, कारणही तसंच आहे. कारण की मी आज जाणार आहे माझ्या माहेरी यात्रेसाठी. तर खूप जास्त आनंद आहे मला ह्या गोष्टीचा, कारण की माझ्याकडे 2-2 माहेर आहेत. त्यामुळे मला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या अनुभवायला भेटतात. प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या, जर इकडच्या यात्रेची मज्जा नसेल तर इकडच्या यात्रेला खूप जास्त मज्जा असते. आणि आज मी चाललेली आहे माझ्या दुसऱ्या माहेरी. तर ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा, आणि आज मी सगळ्यांना भेटवणार आहे तुम्हाला. आणि आपले यात्रेचे पण स्पेशल ब्लॉग पडणार आहेत आपल्या चॅनलवरती. सो त्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते जे काही नवीन ब्लॉग आहेत ते लगेच अपडेट भेटत जातील ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस. तर बघूयात आता, जी काही जुनी परंपरा होती ना की भाऊ बहिणीला घ्यायला येतो, तर इथून पासून आमची सुरुवात आहे आज. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर बघूयात आजचा दिवस कसा जातोय आणि कसा नाही. आता माझा भाऊ तर घ्यायला येणार आहे मला. आज ऑफिसला पण जायचं आहे मला आणि त्याच्यानंतर जायचं आहे आम्हाला. सो दिवसभराचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आज. तर चला ताईंनो, मी ऑफिसमध्ये तर गेली, पण दुपारी ना असं झालं होतं, कधी 6 वाजतील आणि कधी मी जाईल ना. माहेरी जाण्याची ओढ प्रत्येकालाच असते आणि तशीच मला पण होती, यात्रा होती. सो कसा-बसा टाईम गेला, 6 वाजले आणि मला माझा दादा घ्यायला आला. घ्यायला आल्याच्या नंतर ऑलरेडी आम्हाला इथे 6 वाजले होते आणि एक काम होतं, ते काम केलं आणि मग आम्ही निघालो आणि जाता जाऊस तर आहे ना, अंधार पण पडलेला होता रोडने आणि गप्पा मारत-मारत गेलो. कारण की भरपूर दिवसाचं काही मनात साठवलेलं असतं, ते सगळ्या गोष्टी बोलून वगैरे झाल्या आमच्या. त्यानंतर मी घरी वगैरे गेली, स्वयंपाक वगैरे झाला कारण की सगळे जे काही फ्रेंड्स वगैरे होते त्याचे, तर ते सगळे येणार होते त्याच दिवशी. कारण की प्रत्येकाला सुट्टी नव्हती. सो त्यामुळं मग प्रत्येक जण येणार होते आणि हे पण माझ्या आधीच आलेले होते आणि हे येऊन बसले होते. हे तर आधी माझ्या आधी सासरवाडीला गेले होते. म्हणजे मी जायला पाहिजे, तर हेच जाऊन बसले होते. बट असो, खूप छान वाटतं असं, की ज्यावेळेस सगळे ज्यावेळेस सोबत येतात, एकत्र येतात आणि ही जी जत्रेची मज्जा असते ना, खरंच ती खूप वेगळी असते. कारण की जत्रेसाठी आहे ना, प्रत्येक जण जे काही लग्न झालेल्या मुली असतात, त्या माहेरी येतात. बहिणी असो किंवा कुणीही असो, जे कोणी जॉबसाठी वगैरे गावाकडे गेले, ते सर्वच जण गावाकडे रिटर्न येतात. गावची यात्रा म्हटली की खूप धिंगाणा, मस्ती असते आणि इथे तर खूप छान अशी यात्रा होती. फर्स्ट टाईम मी ही यात्रा एवढ्या 3 दिवस बघितलेली आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे. तर चला, घरातले काम आवरलं, आमचा स्वयंपाक वगैरे झाला, की आम्ही गेलो तिथे छबिना म्हणतात. तर ते बघण्यासाठी गेलो आणि कावडी वगैरे येतात. पैठणवरून तिथे पाणी येतं कावडींमध्ये आणि त्याच्याने देवाला अभिषेक घातला जातो आणि त्याच्यानंतरच पूर्ण सगळे काही तयारी असते यात्रेची ती सुरू होती. तर इथे ना खूप छान असा रथ वगैरे होता आणि त्यानंतर त्या रथात आहे ना नंतर मूर्ती वगैरे होती. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि तो रथ पण खूप छान डेकोरेट केला होता. इथे आरती वगैरे झाली आणि मग त्या कावडींना सुरुवात झालेली होती. कावडी म्हणजेच की पाणी वगैरे आणलं होतं आणि खूप छोटे-छोटे मुलं होते ताईंनो, जे की खूप छोटे आहेत किंवा जे स्कूलमध्ये जातात. म्हणजे 1ली-2री ची मुलं जरी म्हटले तरी पण चालेल, एवढे छोटे मुलं होते. आणि त्यांनी पण आहे ना खूप लांबून असं पाणी आणलं होतं. पण बघा ना किती हौस आहे ना, म्हणजे आपण आपली संस्कृती जपतो. इथे कुठेतरी आनंद आहे आपल्याला. कारण की आता हल्लीच्या काळात आपण काही संस्कृती जपत नाही. आपण म्हणजे जी की नवीन पिढी आहे तर ती काही संस्कृती आपली जपतच नाही. सो त्यासाठी आणि खूप छान वाटलं मला मला तर गेल्याच्या नंतर. खूप भारी होती ही फिलिंग आणि 3 दिवस मी तर फुल एन्जॉय केलेला आहे. हे पण तुम्हाला सगळे व्लॉग्स बघायला भेटणार आहेत. तर इथे जो काही झेंडा असतो, 5 झेंडे असतात. ज्याच्यातून पहिला नंबर येईल त्याला मान दिला जातो. तिथे कार्यक्रम वगैरे असतो. तर त्यानंतर मग इथे ज्या काही कावडी वगैरे होतात त्या मिरवण्याचं काम चालू होतं आणि एवढ्या छान-छान डेकोरेट केल्या होत्या ना सर्वांनी, तर बासच सांगूच शकत नाही. तर बघू शकतात तुम्हाला मी पुढं पण दाखवेल, की कशा-कशा कावड्या आहेत त्या. खूप छान आणि एवढे फटाके वगैरे फुटत होते आणि वरतून जसे फटाके फुटले, की त्याच्यामध्ये जे काही होतं ते खाली पडायचं आणि भरपूरशा लेडीज त्याला घाबरायच्या पण. कारण दगड टाइपमध्येच पडत होते त्या फटाक्यांमधून. किती म्हटलं तर ते प्रदूषणच आहे. आणि हे बघू शकतात तुम्ही किती छान असं मिरवतायत आणि मला माहेरी गेल्याच्या नंतर खरंच खूप भारी वाटलं बरं का. कारण की आपण जाणं आणि आपली वाट कुणीतरी बघणं म्हणजे हे खूप भारी असतं. कारण की आमचे पप्पा वाट बघत होते. मला दुपारी पण फोन आला होता, की येणार आहे की नाही? म्हटलं दादासोबत येणार आहे मी संध्याकाळी. कारण की काही नाती अशी असतात ना, जरी आपली रक्ताची नसली,
तरी पण ती रक्तापेक्षाही जास्त असतात आपल्यासाठी. असंच माझं हे दुसरं माहेर आहे आणि मी नशीबवान आहे, की मला एक सोडून 2-2 माहेर आहेत. कारण की मला कोणत्या गोष्टीची कमी भासून देत नाहीत. दादा वगैरे जरी असेल, तर एक जरी कॉल केला ना, तर प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे मला काही असं वाटत नाही. दोन्हीकडे पण मज्जाच मज्जा आहे. दोन्हीकडे पण लाडकं असलं ना माणूस, तर मग काही टेन्शनच नसतं. कारण की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. आणि यांची तर खरंच खूप मज्जा आहे. कारण की 2-2 साइडला सासरवाडी आहे यांना. त्यामुळं भारीच की नाही. मस्त आहे त्यांचं तर मज्जा गंमतच आहे त्यांची तर. आणि त्यानंतर आम्ही तर आहे ना, खूप एन्जॉय घेतलेला आहे. कारण की मी 3 दिवसाचे व्लॉग शूट केलेले आहेत आणि ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर इथे कावडी वगैरे मिरवणूक चालू होती. भरपूर अशी गर्दी होती आणि संध्याकाळी प्रत्येक लेडीज तिथं अवेलेबल होत्या. कारण की प्रत्येक जणाला बघण्याचा खूप मस्त म्हणजे हा जो क्षण असतो ना, खरंच खूप डोळ्यात भरून घेण्यासारखा क्षण असतो. कारण की खूप छान असं वाटतं आणि खूप छान डेकोरेशन, खूप छान असं नियोजन केलेलं होतं मेन म्हणजे तिथं यात्रेचं. गडबड नाही, गोंधळ नाही, कोणतीच गोष्ट नाही. हे दादा वगैरे सगळे एका साइडला होते आणि मी आणि आमच्या आत्याची मुलगी आणि एक आत्या होत्या छोट्या. त्या आम्ही तिघीजणी गेलो होतो आणि मग तिथे आम्ही तिघींनी ना खूप छान असा एन्जॉय केलाय आणि मी आणि आमच्या ताईने तर खूप दोघींनी ना खूप एन्जॉय केलेला आहे. खूप मजा लुटून घेतलेली आहे. कारण की नेक्स्ट इयर तिचं लग्न होऊ शकतं यात्रेपर्यंत. सो त्यामुळं तर काय तिला नेक्स्ट टाईम यायला भेटतंय, नाही भेटतंय. सो आनंद खूप जास्त लुटून घेतलेला आहे. आणि मी पण आहे ना, खूप जास्त एन्जॉय केली. कारण की यात्रेत मी कधी 6च्या नंतर कधीच फिरलेली नाही आहे. माझ्या मम्मीकडे आणि त्यांच्याकडे पण तिकडं. आणि ह्यावेळेस दादांनी त्यांनी आम्हाला फुल परमिशन दिली होती. काय करायचंय ते करा तुम्ही. पूर्ण मनसोक्त फिरून घ्या आणि 3 दिवस असे घातलेत ना आम्ही. तुफान मस्त असे राडा वगैरे खूप छान असा. कारण की ज्या गोष्टी असतात ह्या ना, तर त्या एकदाच अनुभवायला भेटतात. यात्रा वगैरे ह्या त्या सगळेजण एकदा जर जमले, तरच त्या गोष्टी ना एन्जॉय करायला भेटतात ताईंनो. आणि तुमच्या पण यात्रा झाल्यात की नाही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण आवडतं का सगळ्यांसोबत मस्त असं राहायला आणि एन्जॉय करायला. मला तर खूप जास्त आवडतं कारण की मला जॉइंट फॅमिली खूप जास्त आवडते आणि जर कोणी म्हणजे फॅमिलीमध्ये जर जास्त मेंबर आले, तर खूप जास्त आनंद होतो मला आणि मी तिकडं गेल्याच्या नंतर पण मला तसंच झालं होतं. एवढे सगळे माणसं बघितल्याच्या नंतर खूप जास्त प्रमाणात आनंद झाला मला. कारण की इथं कसं होतं की दोघं आणि कुणी जरी आलं तर 1-2 दिवस येतं आणि तिसऱ्या दिवशी तर निघून जातं. बट तिथं गेल्याच्या नंतर कसा टाईम गेला ते कळालंच नाही. आणि मला तर खूप जास्त ते आवडतं. कारण की ह्या ज्या यात्रेचे वगैरे आहेत, त्याचे 3 व्लॉग येणार आहेत आपले आणि खूप भन्नाट असे व्लॉग असणार आहेत ताईंनो ते पण. तर चला ताईंनो, इथे तर आहे ना, आता सगळ्या ज्या काही कावडी होत्या त्या पुढे-पुढे निघायला सुरुवात झालेली आहे. कारण की हे जे काही कावडी आहेत, त्या पूर्ण गावात आहे ना मिरवल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याची मिरवणूक वगैरे डी वगैरे लागतो आणि खूप छान अशी मिरवणूक होती. पूर्ण शिस्तीमध्ये होते. कुठंच काही हे नाही. कारण की त्याच्यानंतर त्या रथामध्ये जे काही घोडा आहे, तर त्या घोड्याची मिरवणूक वगैरे होती आणि त्याच्यानंतर मग ते डी वगैरे सगळ्या गोष्टी लागतात. आणि मला थोडीशी ओढ होती, की घरी जायला. कारण की कसं झालं ना, की आम्ही पण गावात आलो आणि आजी वगैरे ते कसं थोडंसं वय झाल्याच्या नंतर सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट होत नाही. तर मग म्हटलं आता एवढे सगळे यायचेत. आम्ही स्वयंपाक तर करून आलो होतो. बट सगळ्यांनाच आहे ना जेवायला उशीर नको व्हायला अशी पण गडबड होती. बट सगळे काही दादाचे फ्रेंड्स वगैरे जे आले होते, तर ते सगळेच जण गावातच होते आम्ही सगळे आणि आम्हाला जेवायला आहे ना, पक्के आम्हाला 12 वाजले होते जेवायला सर्वांनाच. म्हणजे जे कोणी पाहुणे आले होते ते पण रात्री 12लाच जेवले. म्हणजे ज्या दिवशी यात्रा सुरू होती ना, त्याच दिवशी जेवले थोडक्यात असं धरून चालायचं. कारण की सगळेच आले आणि ह्या गोष्टी काही वारंवार बघायला भेटत नाही. वर्षातून एकदाच बघायला भेटतात. सो सगळ्यांनीच एन्जॉय केलेला आहे त्या गोष्टीचा. आणि प्रत्येक कावडीला खूप छान असं फुग्यांनी डेकोरेट केलेलं होतं. छोट्या-छोट्या मुलांनी तर खूप छान असे त्याला तोरण वगैरे लावून मी पुढे दाखवेलच तुम्हाला. खूप छान होतं ते बघण्यासारखं. आणि ही जी मोमेंट आहे ती फर्स्ट टाईम बघितली सो त्यामुळे मी ते एन्जॉय केलेली आहे. आणि भरपूर अशा प्रमाणात फटाके फट-फट फुटत होते. सो त्याचा पण एन्जॉय घेतलेला आहे आम्ही. इकडे बघू शकता तुम्ही वरती सगळे फटाके फुटत आहेत. इकडे जरी कावड होती. कारण की हा एक दिवस असतो की ज्याच्यामध्ये ना एन्जॉय केला जातो. आता ह्या ज्या मंदिराचं आहे, तर मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पण सांगेल की त्याचं महत्त्व वगैरे काय आहे. इथे यात्रा कशाची आहे, तर यात्रा जी आहे, तर ती रामाची यात्रा आहे.
म्हणजेच आम्ही रामनवमीला गेलो होतो. रामनवमीच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर म्हणजे ती यात्राच आहे आणि भरपूर असं मंदिर मोठं आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि खूप भारी मंदिर आहे. तिथे गेल्यावर खूप शांत वाटलं. खूप छान असं वाटलं मला तर. आणि बघू शकता तिथे सर्वजण नाचत होते. जे काही काठ्या वगैरे त्यांनी घेऊन गेलेले असतात, तर त्याच्यासोबत त्यांचं सगळा एन्जॉय चाललेला असतो आणि बघू शकतात किती सुंदर अशा त्यांनी सजवल्या आहेत ना पालख्या. तर म्हणजे काही कावड्या आहेत त्या आणि छोटे पण मुलं होते. सो त्या काही स्टार्टिंगला आले नाही. सो मग त्यामुळे मी तो काही व्लॉग घेतलेला नाहीये. कारण की ते नंतर आले आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही त्या टायमिंगला शूट करायचं. कारण की गर्दी पण भरपूर प्रमाणात होती. म्हणजे तुफान अशी गर्दी होती, की प्रत्येक घरातले एक ना एक माणूस आलेलं होतं असं संध्याकाळच्या टायमिंगला. आणि बघा तुम्हाला मी म्हटलं होतं ना, की इथे सगळ्या काही गोष्टींनी डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. तर छान असं वाटलं आणि सगळे पोलीस बंदोबस्त वगैरे असतो. कारण की भरपूर मोठी अशी यात्रा असते आणि हल्ली कुठे नसतो हा बंदोबस्त, बट तिथे तर बंदोबस्त दरवर्षीच असतो आणि मग ह्या कावडी वगैरे झाल्या, की मिरवणूक वगैरे निघायला सुरुवात होती. तुम्ही बघू शकतात इथे जे काही आहे ते त्यांची जी काही प्रथा वगैरे आहे ट्रस्टवाल्यांची त्यानुसार सगळ्या गोष्टी होत असतात आणि खूप छान असं भव्य-दिव्य अशी यात्रा होती ही. आता कोणी यात्रा म्हणतं, तर कोणी जत्रा म्हणतं. माझ्या मम्मीने त्यांच्या तिकडे यात्राच म्हणतात आणि इकडं पण यात्राच म्हणतात. म्हणजे दोन्हीकडे पण आहे ना यात्राच म्हणतात. आता कोणी-कोणी जत्रा पण म्हणतं, कारण की ज्याच्या त्या भागानुसार आहे ना प्रत्येकाचं चेंज होत असतं ट्यून बोलायची वगैरे प्रत्येक गोष्ट. आमच्याकडे तर यात्रा म्हणतात. बट चला म्हटलं सर्वच जण जत्रा म्हणतात, तर आपण पण जत्रा म्हणून बघूयात ना, कसं वाटतंय आपल्या तोंडून. तर मग ह्यावेळेस म्हटलं जत्राच म्हणूयात आपण. तर इथे ना प्रत्येकाची गडबड होती, की दर्शन घ्यायचंय म्हणून. जो काही घोडा वगैरे येतो त्याचं दर्शन आणि ते म्हणजे खूप फास्टमध्ये घेऊन जातात. ते जास्त वेळ काही ते थांबतच नाही. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात, की भरपूर जण असे जेवण करून पण आलेले होते आणि एक आम्हीच होतो, की जेवण वगैरे करून नव्हतो आलो, की उशीर होईल असं करून मग म्हटलं चला आपण जाऊयात आणि हे पण आले होते. आता तुम्हाला असं वाटेल, की हे काही व्लॉगमध्ये दिसत नाहीये. तर हे आले होते संध्याकाळी म्हणजे माझ्या आधी गेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटी असल्यामुळे ते सकाळी रिटर्न आले होते सगळेच जण. तर मग त्यामुळे हे काही दुसऱ्या दिवशी नव्हतेच आणि यांना बोलवलं होतं बट हे बोलले, की धावपळ आणि त्यांना त्याच्यानंतरच्या दिवशी पण आहे ना थोडी लांब ड्युटी होती. सो त्यामुळं मग ते म्हटले, की "नको चला आलो होतो" आणि कसं असतं ना बोलावल्याच्या नंतर त्यांनी जर आपल्याला मानाने बोलवलंय ना, तर खरंच जाणं पण गरजेचं असतं कुठं पण, जिथे पण असू द्यात. कारण की ती त्यांची सासरवाडी आहे आणि त्यांना ते इथं येणंच आहे. ही गोष्ट तर कन्फर्म आहे. इथे काही चेंज होऊ शकत नाही. आणि बघू शकता तिथे किती सुंदर असा घोडा आणि त्याच्यानंतर ते वरती जी काही छत्री म्हणतात की काय म्हणतात हे मला पण माहिती नाहीये. बट त्याच्या खालीच ठेवला जातो तो घोडा जो आहे तो आणि त्याची मिरवणूक वगैरे निघते सगळी. खूप छान अशी मिरवणूक होती ती. आणि हा जो व्लॉग आहे, तर हा जो आहे तो फर्स्ट पार्टमध्ये आहे. सेकंड पार्ट तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि सेकंडपेक्षा तर थर्ड पार्ट जो असणार आहे, तुफान असा इंटरेस्टिंग असणार आहे तो व्लॉग. कारण की उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे, की आम्ही काय-काय शॉपिंग केलेलं आहे, जत्रेत काय-काय एन्जॉय केलेलं आहे आणि मी कोणाकोणासाठी काय-काय घेतलेलं आहे आणि माझ्यासाठी पण काय शॉपिंग केलेली आहे, हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो थर्ड पार्ट जो आहे, तर त्याच्यात आहे ना पूर्ण असा गुलाल उधळला जातो. ती तर व्हिडिओ आहे ना, ते बघण्यासारखी आहे तुम्हाला पण. कारण की खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे आणि खूप छान असं मस्त सेलिब्रेशन होतं त्या गोष्टीचं. कारण की राम जन्मल्याच्या नंतर जे सेलिब्रेशन होतं, तर ते तुम्हाला त्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो आजचा जो व्लॉग होता, तर तो असा होता. कसा वाटला तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या यात्रा झाल्यात की नाही मला पण सांगा. तुमच्या यात्रेला काय महत्त्व आहे हे पण कमेंट करून सांगा. तर आपला ब्लॉग आवडला असेल, तर आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आता हल्ली असं झालंय, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला थोडंसं हल्ली लोकं हेच करतायत आणि असं पण माझी कंटिन्यूटी नाहीये. सो त्यामुळं बट आता इथून पुढे आपली कंटिन्यूटी राहणार आहे.